कळवली सोडून भागीदारी केला वचन देऊन अरे द्वारकीचा देवला नव्हता दिंडुऱ्या वनामध्ये फिरायला पहिल्याचा दिवगाला फिरत
ऊन लागतं धरून दगडाच्या लागल्या त्या लाह्या भुयाला वरकीचे देव पाया पाना बांधून आले त्या दिंडुऱ्यावाना हा देवा आणि खरोखर बाबा पहिल्या सतीवाला दिंडुऱ्या भावा भक्ताच्या स्वतःमध्ये लागलो तर वन राम धुणायला असं पण हिंडता फिरता त्या गारुड्या देवाला अंजनीचं झाड नजर पडले पाण्याचा टाका दिसला या देवाला बाबाला मिराचा सरसऱ्या नावाचा वस्तू कुणाला ते आधी हवा विठ्ठला ए दादा का दादा म्हणावा काय म्हणतो बिडदेवा दादा असं अंजनीचं झाड हो टाका गारमुठी सावली होय थोडी वेळ तुला होता ताण लागली होती माझ्या जीवाला असं आणि तुझं कसं काय ध्यान गेलं पाण्याच्या टाक्याला देवा हो ऊन लागतंय घालून कंट गेला सुकून असं ध्यान गेलं पाणवंत वाटण देवा आहे बिडदेवा तर म्हणतो पाण्याच्या टाक्याला ही दोघ जण द्वारकीचा देव मिळून तर म्हणावा मला चोळा भरल्याच्या हातपाय धुल्यात हो 5 मंजळी पाणी पिरत वरकीचा देव देवा आणि खरोखर त्या अंजनीच्या झाडाच्या सावलीला हे दादा काय म्हणतो बिरदेवा पाणी पेलो आपली तंच फुगायला लागली होय होय काय का होईना अंजनीच्या सावलीला विश्रांती घेऊ आता बिरदेवा आज ऊनच लय जास्त पडलंय लय जास्त पडले हवा सकाळ लागा ना काय होईना ऊन तर धारून लागायला लागले लय जीवाची बेजारी झाली काय लय बेजारी झाली दादा माझ्या का तुझ्या बी झाली माझे झाली तुमच्या झाली काय म्हणतोय दोघं संगत चालतोय ए द्वारकीचा देव अंजनीच्या झाडाच्या सावलीला गप्पा चपा मारी देवा दोघ जण देव झोपी गेला त्या जाग्याला देव झोपी गेल्या तर हो 3.5 दिवसानं देव जाग झाल्यात पहिल्या सतीवाला झालत देवरा झाला त्या दिंडुऱ्या म्हणाला वनवीराचा सरसऱ्या नावाचा अरे 3.5 दिवसानं देव जागा झाल्या पहिल्या सतीवाला काय बोलते तर एकमेकाला देवा ए देव विठ्ठल पुणे देवा काय म्हणतात 3.5 दिवस जर झोपी गेलो हो तर आपण वचन दिलं आपल्या कडवलीच्या मान भागीत राजी केला देवा होय की दादा 6 महिन्याच्या आत भक्त जोडून येईन म्हणलो आपण या कडवलीच्या माळाला हो म्हणला की तुम्हीच असं म्हणला जर झोपी घेत जात जात गेलो तर तुम्हीच म्हणला होता तसं काय काय होतो असं आहे होय की 6 महिन्याच्यात माघारी असं कोण म्हणलं होतं मीच म्हणलो होतो आणि देवा तुम्ही झोपला होती मला झोप लागली देवा चालून चालून मागच्या मुकामाला तुम्ही झोपला आणि ह्या मुकामाला मला झोप लागली म्हणून त्या टायमाला ए देवा रे देवा अरे तू बरा ना माझ्याला अरे देवा वाग्याचा
अरे देवा माझ्या वीरा पदेरा बा अरे जाने बाबा चढाया चढाया अरे नबी भक्त कराया कराया आपण या चालला चालला अरे नबी भगताला या बालाया अरे आपल्यासारखं करावा करावा छंदामध्ये दिनरावन धुंडून अंजनेच्या झाडाखाली 3.5 दिवस देव झोपी गेलत आणि 3.5 दिवसांना देव जागा झाल्यात उठून निघायच्या टायमाला बावळमेराचा सरसऱ्या नावाचा देव हे देवादी देवा नावले विठ्ठला आपण 3.5 दिवस झोपलोय अंजनीच्या झाडाच्या सावलीला देवा खरा की देवा काहीतरी अंजनीच्या झाडाचा आणि पाण्याच्या टाक्याचा उपकार फेडावा काहीतरी आशीर्वाद द्यावा आहे अंजनीच्या झाडाला देवा म्हणजे अंजनीच्या झाडाला आशीर्वाद द्यावा हा काहीतरी आशीर्वाद सोडायचा आणि मग मोहरा जायचं म्हणता का काय हरकत नाही देवा आपण कुठे चाललोय आता आपण चाललोय त्या भक्ताकडे भक्ताला सोड अंजन भाऊ असं म्हणतली हो आपण चाललोय त्या भक्ताचं नाव आधी चालत असं महागा तिच्या नाव महागा म्हणतात तर तेव्हा ह्या अंजनीच्या झाडाचं नाव चालत बरं का किलवाचा अंजनगाव किलवाचा अंजनगाव कीर्तन देशात ओढलं असे कीर्तन देशात वाढेल हो म्हणून देवा म्हणला आपल्याला सुद्धा आशीर्वाद सोडायचा मठाच्या भोवताली गुंपानं गुंपा गाव असेल हो
सत्ययुगातली कथा अजून सुद्धा कलियुगात चालू आहे बरं का. हे बिरदेवा बाबा आपण ज्या भक्ताकडे चाललो त्याला आपल्याच करू असं आणि अशा जागेला घेऊन येऊ आहा, आणि त्या भक्ताला मठ बांधून देऊ गादी स्थापन करू. असं मठाच्या भोवताली गुंफाला गुंफा मोठं गाव वसरीत हो, आणि या अंजनीच्या झाडाचं नाव असं आणि आपण जोडलेल्या भक्ताचं पहिलं नाव. खिलवाचं अंजनगाव, खिलवाचं अंजनगाव. अरे बाबा पहिल्याचा दिवाला हो हो, असा मोठा आशीर्वाद सोडला देवा विठ्ठलाने त्या अंजनीच्या झाडाला. द्वारकीचा देव निघून चालले तर देवा दंडीच्या वाटण. पहिल्याचा दिवाला झालता देवराजाला त्या टायमाला द्वारकीचा देवया चालत निघून दंडीच्या वाटेवर आले घर गावाला. दंडीच्या वाटेवर आले घर गावाला. टाकले
असं दादा हा? दादा कुणीकडे जायचं म्हणतो आता मला काय झोपीनं कळणार झालं तुम्हाला कुणी लय झोप लागली दादा. कुणी निघालो हेच कळणार मला कुठं हो. गावाच्या गावखरामध्ये द्यायला गेला हे वीरदेवा वीरदेवा अनगर गावच्या गावकऱ्याला जुडीचा देव काय बोलत्यात शांताची तर नाही का भावभक्तीची कला हे वीरदेवा वीरदेवा काय म्हणता आपण दादा? जी भगत जोडायला चालू त्या भक्ताचं गाव आहे अनगिरी गावाला म्हणजे या अनगर गावाला गाव आहे त्याचं हा? आपण ज्या भक्ताला भाव जाऊ बघायला आपण त्याचा भाव बघायला काय हरकत नाही बरं का पण एक सांगतो तुम्हाला असं आपण जायचं नाही दादा मग कसं जायचं काया पलटायची भगवी वस्त्र परिधान करायची म्हणजे आपली काया पलटायची हिबिताचं पट्ट कपडाला वळायच्या रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घालायच्या बर हातामध्ये त्रिशूळ डमरून यायचं हा आणि जायचं का आपण गावात जाणी जोशी व्हायचं गरुडी भगवान व्हायचं असं आणि जायचं अनगिरी गावाला काय हरकत नाही म्हणला दादा म्हणून काय पलटेल्या जोडीच्या देवानं देवा काया पलटली देवा. चालत चालत आले त्या अनगिरी गावच्या इशीला देवा येशील आल्यावर म्हणली आपण बिरदेवा हो, हो. बिरदेवा मनपानाची पहिली आलं गिशीमध्ये ठोकायची बिरदेवा असं? मग आपल्याला गाव मागाय परवानगी झाली हरकत नाही अरे वर्गीचा दादा. देवाचं बोल हिंडत फिरत हो, हो. आता अंगरगावाच्या इशीमध्ये पहिल्याचा दिवाला सकाळचा पारा हरिश्चंद्र वारा हो गावच्या इशी मध्ये देवा अल्लाह कबीरशा ए बिरदेवा चल जवान घर गावामध्ये आता इकडे अनगिरी गावामध्ये देवा राधावा मडालावा देवा मडालावा देवा नावा घेतला Bye.
द्वारकीचा द्यावा बा त्याच वेळेला असं कृपा मध्ये मनापणाची आलं ठुकले हा. चल आपल्याला गाव मागायला परवानगी झाली या वेळेला म्हणून त्या टायमाला द्वारकीचं देव अरे बाबा विठ्ठलाने विडदेव जोडीचा भगवान हो आणि ऋषीच्या आतमध्ये गेला जळ समोरच्या बाजूला बळी पारावर बळी पारला सुद्धा सकाळचा पारा हरिश्चंद्र वाला आणि गावाचं दोघ जण करत त्या टायमाला हे चौकर बसल्या त्या बळी पाराला देवा आम्हाला या गावाचं करता येतं बिरदेवा बघ बघ समोरल्या बाजूला बळी पारावर कोणतरी दोन गावचं करत दिसत्यात असं जाऊ आपण त्यांच्या समोर आलं डुकू बळी पाराला हो हो आणि राम राम गावी त्या गावकर्त्याला असं म्हणून द्वारकीचं